नमस्कार. आपला विषय चालला आहे ध्यानयोग्याला जे की साधतं त्या ध्यानयोग्याला साधणारी जी एकरूपता आहे त्या एकरूपतेचं भगवंत वर्णन करतात. अर्जुनाला भगवंत सांगतात की ह्या ध्यानयोग्याला सगळीकडे ईश्वर दिसतो. आणि म्हणजे काय होतं, आपण आज 31 आणि 32 दोन श्लोकांमध्ये या एकरूपतेचा विचार करणार आहोत. सगळीकडे असणारा मीच दिसतो आहे, भगवंतच मी आहे आणि सगळीकडे भगवंतच दिसतो आहे. त्यामुळे तुमची आमची जी सुखदुःखाची कल्पना असते ती ध्यानयोग्याची कशी असते ती पण आपल्याला या दोन श्लोकांमधून कळणार आहे. 31वा श्लोक आहे, सर्वभूत स्थितम यो माम भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. ते असं म्हणतात की यो म्हणजे जो कोणी सर्वभूत स्थितम, तर आपल्या आता लक्षात आलं की सर्व भूतमात्रांमध्ये भगवंतच आहे असं ज्याला कळलेलं आहे. योगाचं वर्णन केलं आहे की जिथे सगळीकडे भगवंत आहे असंच त्याला दिसतं आहे. आणि माम भजती, भगवंत म्हणतो की मला म्हणजे हा सच्चिदानंद वासुदेव जो आहे, भगवंत जो आहे, त्या भगवंताला तो भजतो. सगळीकडे त्याला भगवंतच दिसतो, तो भगवंतालाच भजतो. सहा योगी, तो योगी वर्तमान हा अपी, म्हणजे तुमचा आमचा जो व्यवहार असतो त्या वर्तमानातल्या व्यवहार करताना सुद्धा मयी वर्तते, माझ्यामध्ये स्थित होऊन करतो. म्हणजे हे नुसतं मानण्यावर वगैरे नाही आहे, तर त्याचा जो व्यवहार आहे तुमच्या आमच्याशी तो पण त्याचा जणू काही भगवंताशीच आपण सगळं करतो आहे असा तो व्यवहार असतो. सगळीकडे भगवंतच आहे आणि त्यामुळे भगवंत सांगतो आहे की त्याचा व्यवहार जो आहे तो व्यवहार पण. आता हे आपण समजून घेऊया की म्हणजे नेमकं काय घडतं. तर या योग्याची, ज्याला ध्यानयोग साधलेला आहे त्या योग्याची जी एकत्वाची अनुभूती आहे, त्याला सगळीकडे एकच एक भगवंत दिसतो आहे. ही जी एकत्वाची अनुभूती आहे, एकत्वाच्या अनुभूतीतून स्वाभाविक प्रेम निर्माण होतं. माझ्यात भेदच नाही असं म्हटलं की स्वाभाविकच प्रेम निर्माण होतं. आणि त्या प्रेमाच्या ठिकाणी जे काही आपण करतो आहे त्या गोष्टीचे कष्ट नसतात, म्हणजे सेवेचे कष्ट नसतात. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर डाव्या हाताला समजा आपल्या डास बसला आहे तर उजव्या हाताने तो आपण मारला किंवा हाकलण्याचा प्रयत्न केला तर डावा हात उजव्या हाताला धन्यवाद देत नाही किंवा उजव्या हाताची डाव्या हाताकडून ती अपेक्षाही नसते. आता हे काय आहे, व्यवहारता असं आपल्या लक्षात येईल की यामध्ये एकत्वाची जाणीव आहे की भेदच नाही. हे असं करणं, या करण्यामध्ये डावं उजवं नाहीच आहे. काय या गोष्टी अशा आहेत ह्याच्याबद्दली जी एकत्वाची जाणीव आहे ती जाणीव या योग्याला सर्वांबद्दल असते. उदाहरणच असं चपकल दिलेलं असतं ना या मंडळीने की आपल्याला लगेच असं अंतर्भूत विचार करावा असं वाटतो, अंतर्मुख होऊन की अरे खरंच असं कुणासाठी तरी काहीतरी केलं की त्याचं रिटर्न मिळावं असा विचारसुद्धा मनात नाही. डावा हात म्हणतोय का की अरे वा वा बरं केलंस, तू छान काम केलंस, किंवा उजव्या हाताची तरी ती काही अपेक्षा आहे का की डाव्या हाताने आपले थँक्स म्हणावेत. असं व्यवहारतः वागताना जो वागतो त्याला सगळीकडे ईश्वर आहे, एकत्व आहे असं कळतं, तो ध्यानयोगी आहे. किती कठीण गोष्ट भगवंत आपल्याला सांगतो आहे. समजा आपल्या मुलाने खूप काही कौतुकाने सुनेला समजा काही फिरायला नेलं, काही खरेदी केली, तर मग हल्ली मुलं सगळी बायली झालेली आहेत आणि जावयाने समजा मुलीचं कौतुक केलं, कुठे फिरायला नेलं, काही वस्तू आणल्या, जावई आमचा हौशी आहे. खरं तर काय असायला पाहिजे, जावई असो, मुलगा असो, लेक असो, सून असो, सगळ्यांकडे एकत्वानं पाहण्याची वृत्ती असायला हवी. व्यवहारातलं उदाहरण आपण लोक घेऊया, आपण आध्यात्मिक विचार करतो आहोत, विषयच म्हणजे आपला आध्यात्मिक आहे की आपल्याला सर्वानुभूती परमेश्वर दिसायला हवा. तर याचं कारण असं आहे की या सगळ्या जगावर त्याची सत्ता आहे आणि ज्याची सत्ता आहे तो करता करविता आहे. तर स्वाभाविकच आहे, माऊलींना छान दृष्टांत देतात आपल्याला. माऊलीचा दृष्टांत ऐकला की आपल्या मनातली ही जी संकल्पना आहे ती आणखीन पक्की होते. माऊली काय म्हणतात की आपल्या जीवनामध्ये सुख दुःख रूपी धागे आहेत असं समजूया. माणसाच्या प्रत्येकाचं जीवन जे आहे त्याच्यामध्ये काही चांगला काळ, काही दुःखाचा काळ, त्यामुळे सुख दुःख रूपी धागे आहेत. जसं वस्त्राला आडवे उभे धागे असतात, पण त्या सगळ्या आडव्या उभ्या धाग्यांच्या मुळाशी कापूस नावाची गोष्ट असते
कारण कापसानेच ते उभे उभे किंवा आडवे धागे केलेले असतात आणि त्यांनी वस्त्र तयार केलेलं असतं. तसं हे जीवनातले धागे जे आहेत त्या सुखाचे आणि दुःखाचे त्याच्या मुळाशी, जीवनाच्या मुळाशी भगवंतच आहे. असं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला ह्या एकत्वाचा ध्यानयोगाच्या मनातला जो अर्थ आहे तो समजण्यासाठी आपली तयारी होईल. आपलं तसं आचरण होईल का नाही हा खूप मोठा विषय आहे, खूप दूरचा विषय आहे. पण निदान हे जे एकत्व आहे हे एकत्व कळलं की आपल्याला काय, हे सगळे जे काही जग आहे हे नाना रूपांनी नाना आकारांनी आपल्यासमोर आहे, पण हा एकच एक भगवंत आहे असा विचार आपल्याला भगवंत सांगतायत. ह्याला एकत्व म्हणायचं आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्याते, म्हणजे भगवंतच समोर असणाऱ्या ह्या सगळ्या ज्या चराचरातल्या गोष्टी आहेत तो भगवंतच अनंत रूपाने अनंत आकाराने अनंत वेशामध्ये आपल्यासमोर आहे. असा जो विचार आहे त्याला एकत्व म्हटलं आहे. अनेक गोष्टी दिसत असल्या, किती द्वैत असलं, तो मी किती वेगळेपणा असला तरी हा सगळा भ्रम या एका ठिकाणी संपतो आणि ही एकत्वाची भावना भगवंत सांगतो आहे ह्या योग्याला बरोबर कळलेली असते किंवा त्याला योगी असं म्हणतात. सगळीकडे त्याला ऐक्याचा साक्षात्कार झालेला आहे. सगळीकडे एकच एक भगवंत दिसतो आहे आणि हे भगवंत अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सांगतात. आता हे सगळं ना अनुभवाच्या बळावर हा जो सगळा ऐक्याचा साक्षात्कार झालेला योगी आहे त्याच्या असं म्हणूया आपण त्याला तो एक अनुभव, त्या योग्याला हा अनुभव मिळाला, ठीक आहे. पण तरी देखील विचार करताना असं लक्षात येतं की तुमच्या आमच्यासारखाच त्याला पण देह आहे. म्हणजे हा अनुभव त्याच्या साधनानं त्याला मिळाला एकत्वाचा, त्याची वृत्ती ती तयार झाली असं आपण मानूया. पण पुन्हा मनात विचार येतो की तुमच्या आमच्यासारखाच तर त्याला देह आहे आणि तरी देखील तो त्या देहात अडकत नाही, त्या देहबुद्धीच्या तो बाहेर असतो. हे कसं काय जमतं? तर हे संतांच्या चरित्रातल्या उदाहरणाने आपण समजून घेण्याचाच प्रयत्न करू शकतो. आबा महाराज परांजपे म्हणून गीतेवरती ज्ञानेश्वरीसारखा छान त्यांनी ज्ञानेश्वरीवरती त्यांचा सुंदर ग्रंथ आहे. आबा महाराजांनी एक प्रसंग लिहिला आहे आणि नाथांच्या जीवनातला आहे. नाथांना शांतीब्रह्म म्हणतात. त्यामुळे हे जे ऐक्य आपण पाहतो आहोत ना ते ऐक्य म्हणजे नाथांच्या चरित्रातले प्रसंग. एक आपण उदाहरण म्हणून घेऊया. तर म्हणे असं झालं की पैठणला आजही ही पद्धत चालू आहे बरं का. आजही नाथांच्या परंपरेमधली जी मंडळी पैठणला राहत आहेत त्यांच्याकडे विंचवाची पूजा करतात. ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल पण आबा महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या या श्लोकाचं निरूपण करताना हा प्रसंग मुद्दाम आपल्याला सांगितला आहे. आणि ते म्हणतात की ही प्रथा का पडली त्याचं कारण लक्षात घ्या. एक दिवस काय झालं, नाथ स्नान करून त्यांच्या देवघरामध्ये पूजा करण्यासाठी गेले. नाथांच्या घरात बरीच मंडळी असायची. म्हणजे पूर्वी असं होतंच की फक्त घरातले कुटुंब नाही विविध प्रकारची पाहुणे मंडळी, प्रवासी मंडळी अशी मंडळी असायची. तसं नाथांच्या घरात पण गजबज होती. पण नाथ स्नान करून आले आणि देवघरामध्ये पूजेसाठी गेले. पाट देवघरातलं पूजेसाठी मांडला होता. तेवढ्यात असं लक्षात आलं की एक विंचू नाथांच्या पूजेच्या पाटाखाली जाऊन बसला आहे आणि लोकांनी पाहिला. पटकन मंडळी हातात चप्पल घेऊनच आली त्या विंचवाला मारायला, परंतु तो काही पाटाखाली गेला असल्यामुळे लोकांना मारता आला नाही. आणि नाथ तर शांतपणे त्या पाटावर बसले सुद्धा. नाथांनी पण खरं तर पाहिला होता पण नाथांनी काही तो पाट उचलला नाही. त्या विंचवाला मारण्यासाठी काही एकत्वाचा अनुभव घेतलेले नाथ आहेत ना, सगळीकडे त्यांना भगवंतच दिसतोय ना, त्यामुळे त्यांनी म्हटलं की असू दे आलाय तसं जाईल. आणि नाथांनी त्या बाकीच्या मंडळींना सुद्धा विंचू मारण्यापासून परावृत्तच करून टाकलं. नाथ म्हणाले सगळ्या प्राणीमात्रांच्यात ईश्वर आहे, असू दे. आणि मग लोक तर काय आज मंडळी जी आलेली होती बघत होती त्यांचं तर अगदी लक्ष होतं की कधी तो विंचू पाटाखाली बाहेर येतो आणि कधी आपण मारतो आहे. त्यामुळे सगळी तर अगदी जय्यत तयारच होती. परंतु नाथ मात्र त्या पाटावर शांत बसले होते आणि नित्याची दैनंदिन जशी पूजा नाथ करायचे त्या पूजेमध्ये जराही काही परिणाम नाथांच्या झाला नाही. छानपैकी पूजा चाललेली होती. पाटाखालच्या विंचवांकडे बाकीच्यांचं लक्ष होतं, नाथांचं मात्र त्याच्याकडे काही लक्ष नव्हतं. आता एक क्षण असा आला की या सगळ्यांचं एवढं लक्ष असून सुद्धा
तो विंचू पाटा खालून कसा काय बाहेर आला आणि छान पाण्याचा तांब्या, पूजेला पूर्वी असा घंटेची पूजा, शंखाची पूजा, पाणी देवाला जे स्नान करायला जे पाण्यातल्या तांब्याची सुद्धा, कलशाची पण पूजा, त्या कलशाच्या वरती ताटली होती, त्या ताटलीला थाटी म्हणायची पद्धत होती पूर्वी, त्या थाटीवर तो विंचू जाऊन बसला. आता नाथ पूजा करतात त्यामुळे त्या विंचवाची पण पूजा केली गेली. अगदी छानपैकी तांब्याला गंध लावला आहे, फूल हे केलेलं आहे, अगदी उदबत्ती ओवाळली आहे, दिनाजो सगळी पूजा थाटात, त्या विंचवाला पण सगळी पूजा मिळाली ना. लोकांचे मात्र फार गोंधळ चालला होता की आता काय, ह्याला कसा काय मारायचा, तिथलं उचलून बाहेर कसा आणायचा आणि नाथाला तो चावला तर, अशा लोकांच्या मनात भीती होती. नाथ शांत होते, सगळी पूजा पद्धतशीर नाथाने केली आणि एक क्षण असा आला की त्या म्हणजे पूजा झाली, नैवेद्य दाखवला, प्रार्थना केली, नमस्कार डोळे मिटून केला आणि एक क्षण असा आला की त्या विंचवामधून अगदी छानपैकी गदा, काय तुमचं शंखचक्र गदा धारण केलेल्या विष्णूचं रूप या सगळ्यांना बघायला मिळालं. आणि ती स्मृती म्हणून आजही नाथांच्या वंशामध्ये विंचवाची पूजा केली जाते. काही नाही, कागदावर विंचवाचं चित्र काढलं जातं आणि त्या ठिकाणी ठेवून पूजा केली जाते, असं आबा महाराज परांजपेने एक प्रसंग लिहिला आहे. मुद्दा काय, आपण जसं नागपंचमीला नाग काढतो ना, गंधाने नाग काढतो किंवा चित्र काढतो आणि त्याची पूजा करतो, तसं इथे नाथांच्या परंपरेमध्ये विंचवाची पूजा केली जाते. आता कथा एवढ्यासाठी सांगायची की संतांना ही जी एकत्वाची त्यांची भावना आहे, सगळीकडे ईश्वर, तुमच्या आमच्यासारखंच त्यामध्ये पण ईश्वर आहे, हा भाव संतांच्या मनात असतो. सगळ्या म्हणजे सर्व म्हणतात तसं चराचरामध्ये भगवंत ते पाहतात. आपण गजानन महाराजांच्या पोथीमध्ये दासगणू महाराजांनी जे गजानन महाराजांचं गजानन विजय चरित्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये पाहतो की त्या सुखलालची गाय किती द्वाड होती, पण ती महाराजांच्या सान्निध्यात आली मात्र कशी शांत झाली. म्हणजे संतांच्या दृष्टीमध्येच अशी काही जादू असते की त्यांची जणू काही एकत्वाची भावना, सर्वांमध्ये भगवंत आहे ही जी त्यांची दृष्टी आहे ती या प्राण्यांसह जणू काही समजते. खरं तर अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. असं केलेलं आहे की ज्यांच्याकडे समजा आपल्याला कुत्रा आवडत नाही आणि आपण मित्राकडे जातो आहे आणि त्याच्याकडे मात्र पेट ॲनिमल म्हणून त्याचं छान अगदी घरामध्ये अनेक वर्षांपासून कुत्रा आहे, फार त्या सगळ्या कुटुंबाचं त्या कुत्र्यावर प्रेम आहे आणि मग आपण मात्र गेलो ना की तो त्याचं ते ओरडणं भुंकणं आपल्याला काय आवडत ते त्याजवळ येणं चाटणं आणि मग आपण फोन करून त्याला मित्राला सांगतो की त्याला बाबा आत ठेव म्हणजे मी तुझ्याकडे येईल. पण त्याच्याऐवजी असा प्रयोग करून बघायला हरकत नाही की आपण त्याच्या मित्राकडे जाताना लिफ्टमध्येच जरा विचार करायचा आणि मनातल्या मनात भाव असा आणायचा की मी तुझ्याकडे येणार आहे, पण तुझा जो मालक आहे ना तो माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, त्याच्याशी जरा मी गप्पा मारणार, चहापाणी करणार आणि परत येणार. असा अंतःकरणात भाव नुसता निर्माण केला ना की जादूसारखं काम होतं. प्राण्यांना तो भाव कळतो की आपण खरंच गेलो ना तर एकदा ते जवळ येऊन वास घेतील पण पुन्हा ते आरडाओरडासुद्धा करत नाहीत. आपल्याला ना ही दृष्टी यायला वेळ लागेल, किंबहुना हे सगळं वाचायलाच आपल्याला बरं वाटतं. हे असं आचरण करणं किती कठीण जातं. परवा आम्ही तिघी चौघी मैत्रिणी अचानक रस्त्यात भेटलो, गप्पा मारत उभ्या होतो आणि जवळ एक मांजर सारखं आमच्या बागे भोवती फिरत होतं. एक आमची मैत्रीण, तिला अजिबात मांजर आवडत नाही, बिचारी सारखी उड्या मारत होते. पण क्षणभर मनात विचार आला की अरे सर्वांभूती परमेश्वर, त्या मांजरामध्ये सुद्धा परमेश्वर आहे असा विचार करून त्याच्याकडे प्रेमाने जर बघितलं तर मग कदाचित ते मांजर आपल्याला नाही त्रास देणार. अशा प्रकारची भूमिका तयार होण्यासाठी आपल्याला संतांच्या चरित्रातला हा जो एकत्वाचा भाग आहे तो पाहायचा आहे, तर आपल्यालाही कळेल. काय हा जो ध्यानयोगी आहे किंवा आपण संत भगवंत म्हणूया की यांच्या या साधनेतून यांना जी एकत्वाची भूमिका त्यांची तयार झालेली आहे, त्यांनी त्यांचं ना मन असं व्यापक झालेलं आहे. सगळीकडे त्यांना ईश्वर दिसतो आहे. संतांचं भक्तांचं हे जे व्यापकपण आहे त्या व्यापकपणाचा विचार केला तर आपल्याला नेमकं कुठंपर्यंत जायचं आहे ते आपल्याला कळेल. बघा, रामकृष्ण परमहंसांना घशातून अन्न जातच नव्हतं, पण त्यांचं असं काही व्यापकत्व त्यांना लाभलेलं होतं साधनेतून त्यांना की सगळीकडे ईश्वरच आहे.
त्यामुळे ते म्हणतात की याच मुखाने खाण्याची आवश्यकता नाही, एवढ्या सगळ्यांच्या मुखाने मी खातच आहे की. हे जे व्यापकपण आहे ना, की सर्वांमध्ये मी आहे, सर्वांमध्ये भगवंत आहे, अशा पद्धतीचा विचार म्हणजे ही ध्यानयोगाची एकत्वाची तयारी झालेली असते. एकदा भगवंताला आपलं म्हटलं की जीव आणि भगवंत हा भेदच नाही. खरं तर फरक म्हणजे भेदच नाही म्हणायचं, पण दोन्हीमध्ये परस्पर विरुद्ध लक्षणं आहेत. जीवाची लक्षणं काय? अल्पज्ञानी आहे, अल्पशक्ती आहे, इतकंच काय, तो कर्ता आहे, तो भोगता आहे, संसारी आहे, माया आहे, दृश्य जग आहे. त्याच्या उलट हा परमात्मा आहे. परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तो काही करता नाही, तो काही भोगता नाही, विश्वनिर्माता तो आहे. असं दोन्हींमध्ये म्हटलं तर किती हे आहे. हा तर सगळा पालन करता आहे ना, परमात्मा जो आहे तो सगळा पालन कराय. दोघांचं जर आपण पाहिलं तर रूप निराळं आहे, दोघांमध्ये फार फरक आहे, पण स्वरूप एकच आहे. हे जे स्वरूप आहे सच्चित आनंद, हे त्याचं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप म्हणजे या दोघांचं एकच आहे. मग जीवामध्ये असू दे, नाहीतर जीवात पण तो परमात्मा आहे आणि चराचरात तो भरलेला आहे. हे ज्यांनी जाणलं तो ध्यानयोगी. ही जी आहे ती एकत्वाची भूमिका आहे. एकत्व त्याला कळलं. आता एकत्व ज्याला कळलं आहे त्याला सेवा करणारा आणि ज्याची सेवा करायची तो, दोन्ही एकच. आपण सुरुवातीला म्हटलं नाही का, डावा हात आणि उजवा हात. नुसतं म्हणायला डावा उजवा आहे, पण एकच, एकाच शरीराचे ते भाग आहेत. त्यामुळे सेवा करणारा किंवा करून घेणारा ह्याच्यामध्ये फरकच नाही. ह्याला एकत्वाची भावना, भेदभावच संपून जातो. रामकृष्ण परमहंस अशा अवस्थेमध्ये असायचे आणि मग देव आणि मी ह्याच्यात फरकच नाही. तर ते पूजा करताना मूर्तीला फुलं व्हायच्याऐवजी आपल्यालाच फुलं व्हायचे. हे काय आहे? ही एकत्वाची भावना आहे. ईश्वर आणि मी माझ्यामध्ये द्वैत नाहीच, अशा पद्धतीने. आता मग देवाची सेवा करायची काय, देवाचं भजन म्हणायचं काय, त्याच्या लीलेचं वर्णन करायचं काय, त्याची स्तुती करायची काय, त्याचं श्रेष्ठत्व सांगायचं काय, हे जे काही आहे सगळं काय आहे ते सतत भगवंताचं अनुसंधान, वेगळं काही करायचंच नाही. असं ऐक्य साधणारा हा योगी आहे. अशा योग्याचं वर्णन करताय, म्हणजे करता भोगता असं काही वेगळेपणच नाही. आणि मग त्यामुळे काय आहे, त्यामुळे सुख दुःख हा भाव पण त्याच्याजवळ नाही. आपल्या मनासारखं होणं, मनासारखं न होणं, अशा कुठल्याच गोष्टी या योग्याजवळ नाहीत. त्याचं सगळं भगवंताच्या मनासारखं म्हणजे चांगलंच, जे काही होतं आहे ते चांगलंच, असा भाव त्याच्याजवळ आहे. कायम कसा आहे, तो समाधानी आहे, संतुष्ट आहे, सुखदुःखाचा काही संबंधच नाही आहे. आणि तरी देखील जसं मग अशा आपण म्हटलं की याला देखील आपल्यासारखं शरीर आहे, तसं याला देखील याचं प्रारब्ध आहे. त्या प्रारब्धाप्रमाणे तो कर्म करीतच असणार आहे. पण तसं प्रारब्धाप्रमाणे कर्म करीत असतानासुद्धा तो दुःखानं विचलित होत नाही आहे किंवा सुखानं प्रभावित पण होत नाही आहे. अशी जी काही त्याची दृष्टी आहे, असा जो काही त्याचा विचार आहे, तो एकत्वाचा आहे. वरदानंद भारतीने ही जे काही भक्त भगवंत किंवा ही जी एकत्वाची आहे किंवा ही ईश्वराची पूजा, हा योगी म्हणजे ईश्वराची पूजा कशी करत असेल, कारण याला काही दुसरा म्हणजे द्वैतातला देव समोर काही सगुण रूपातला देव असायला हवा असं काही नाही. मग याची पूजा काय असेल नेमकी? सगळीकडेच ईश्वर आहे, आत ईश्वर बाहेर ईश्वर, पाहू तिथे ईश्वर आहे. तर मग याची ईश्वराची पूजा म्हणजे नेमकी काय असेल? तर वरदानंद भारतीने त्याच्या पूजेचं वर्णन छान केलं आहे. ज्याला आत बाहेर जिकडे तिकडे भगवंतच दिसतो आहे, अशी एकत्वाची भावना आहे, अशा ध्यानयोग्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वर दिसतो आहे ना. तर म्हणे आता पूजेला काय काय साधन सामग्री लागते. तर समजा आपण असं धरूया की सगुण रूपातल्या भगवंताच्या पूजेला आपण स्नान घालायचं तर पाणी लागेल. तर म्हणे वरदानंद भारती सांगतात की पाण्याचा जो कलश आहे तो कलश म्हणजे या योग्याचं काय आहे, या योग्याचं भगवत प्राप्तीसाठी असलेलं अत्यंत भरून आलेलं असं हृदय, भगवत प्रेमाने भरून आलेलं हृदय म्हणजे हा म्हणे भगवंताच्या पूजेसाठी आणलेला कलश आहे. काय सुंदर मनातला विचार आहे की वेगळा पाण्याचा कलश आपण आणतो आपल्याला सगुण रूपातल्या देवाची पूजा करायची असते म्हणून. याची ईश्वर पूजा काय आहे, तर याचा ईश्वर आतच आहे ना, सगळीकडेच भरलेला आहे. तर त्याचं जे भगवत प्रेमाने भरून राहिलेलं हृदय आहे तो म्हणजे त्याच्या पूजेच्या पाण्याचा कलश आहे. भगवंताला वस्त्र धारण केली जातात. आता ती वस्त्र म्हणजे काय, तर ह्या योग्याचं शुद्ध चारित्र्य
हे जणू काही भगवंताचं वस्त्र आहे. म्हणजे त्याचं आचरण गैर असताच कामा नये कधी. त्याचं जे आचरण आहे ते शुद्धच आहे. आपण भगवंताला फुलं वाहतो तर हा आता योगी आहे, आत बाहेर जिकडे तिकडे ईश्वर आहे, तर ह्याचं अत्यंत निष्काम जे निरलस असं जे कर्म असतं ना, ते कर्म म्हणजे त्याची फुलं आहेत. त्या कर्मरूपी फुलंच तो वाहतो आहे देवाला. वेगळी पूजा आहे त्याची, ईश्वराची पूजा ही अशी आहे. तो दीप धूप लावतो आहे म्हणजे काय, तर त्याचे जे सद्गुण आहेत ते सद्गुण म्हणजे जणू काही त्याचे धूपदीप आहेत. आणि अशी ही आत्मज्ञानाची जी ज्योत आहे त्याची, त्या आत्मज्ञानाच्या ज्योतीनं तो भगवंताला ओवाळतो आहे. अशी त्याची ईश्वराची पूजा आहे. फार सुंदर वरदानंदांनी वर्णन केलं आहे. मग आपल्या लक्षात येईल की हातबाई जिकडे तिकडे ईश्वर असेल तर काय बरं. समजा नैवेद्य भगवंताला दाखवायचा झाला, आता हा काय नैवेद्य दाखवणार, तर वेगळा नाहीच ना भगवंत. तर याचं जे असं दुसऱ्याला मदत करणारं त्याचं जीवन आहे, परोपकारी जीवन आहे, किंवा त्याची जी अतिशय काय म्हणायचं सर्वांवरती असणारं जे प्रेम आहे, सदा सर्वदा त्याचं आचरण हे शुद्ध स्वच्छ दुसऱ्याच्या भल्यासाठीच आहे. हाच जणू काही त्याचा नैवेद्य आहे. त्या सगळ्यांसाठी काम करणं, त्याच्यासाठी कष्ट करणं, हीच मुळी त्याची प्रदक्षिणा आहे. अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलं आहे. असं ह्या देहबुद्धी नाहीच ना, स्वतःच्या देहाबद्दलचा विचारच नाही असा सर्वांवरती परमेश्वर असणारा हा आहे. त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म म्हणजे काय, देवापूजा साष्टांग नमस्कारच आहे असं मानायला हवं. आता असा सर्वांभूती परमेश्वर बघणारा हा जो योगी आहे, त्यांनी भगवंताची अशी पूजा करायची असते. हे जर साधलं, यांनी वर्णन केल्याप्रमाणे ही जर पूजा साधली तर त्याचा देह असला काय किंवा तो कसाही असला काय तरी काहीच फरक पडत नाही. अशा प्रकारची पूजा करण्यासाठी त्या देहाच्या बाबतीमध्ये काही अटी असायला हव्यात असं काही कारण नाही आहे. तो मनाने सगळं करायचं आहे, कारण तो मुळे स्वस्वरूपामध्ये स्थित आहेच आहे. अशा पद्धतीनं हा योगी आहे आणि या योग्याला हे सगळं साधलेलं आहे. आता क्षणभर मनात असा विचार येतोच हे सगळं ऐकताना वाचताना की आपल्यामध्ये आणि याच्यामध्ये किती अंतर आहे, नेमका फरक काय आहे. तर फरक तर अंतर पडतंच आपल्यामध्ये, कारण आपण हे सगळं वाचतो आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण तर फारच आता ती खालच्याच पायरीवर आहोत आणि कुठे उंचीवरती हा ध्यानयोगी आहे आणि ह्याला हे सगळं साधलेलं आहे. सर्वांभूती परमेश्वर म्हणजे नेमकं काय त्याला कळलेलं आहे. आणि मग हे आपल्याला कसं समजणार असा जर विचार केला, त्याचं कारण आहे आपली प्रत्येक कृती जी असते ना ती आपला काहीतरी फायदा होणारी असते. काही ना काहीतरी आसक्ती, काही ना काही त्याच्या मागे विचार असतो. मनासारखं झालं तर आपल्याला बरं वाटतं, मनासारखं नाही झालं तर आपल्याला राग येतो, दुःख होतं, वाईट वाटतं. हे सगळं आहे. याचं कारणच असं आहे की देह म्हणजे मी अशी आपली अगदी ठाम भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. आता आपल्या लक्षात येईल की मग जर का असं व्हायला नको असेल आणि या श्लोकाबद्दल विचार करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्या योग्यासारखं संतांसारखं आपल्याला सगळीकडे भगवंत बघता येतो. कारण त्याच्यासाठी ज्या आत्ता अटी पाहिल्या त्याची पूजा, त्याच्यामध्ये सदाचरणाला महत्त्व दिलं आहे. मग आपल्याला थोडासा आधार वाटतो की अरे आपण गैरवर्तन नाही करत, म्हणजे आपल्याला हे शक्य आहे का, तर होय आपल्याला शक्य आहे. सर्वांभूती परमेश्वर ही जी योग्याची एकत्वाची भूमिका आहे त्याच्यासाठी लागणारं जे सदाचरण आहे, दुसऱ्याला जराही त्रास न देणं, आपलाच फक्त विचार न करणं, असं जे आचरण आहे थोडंसं असं आहे ना की आपल्याला तपासायला लागेल. समजा आपल्याला सगळ्यांशी चांगलं वागणं ठेवायचं आहे तर आपल्या कुठल्याही वागण्याचा कोणाला त्रास होत नाही आहे ना, असा आपला प्रयत्न असला पाहिजे. कठोर बोलणं किंवा रागावून बोलणं, अगदी वरच्या आवाजात बोलणं, आरडाओरडा करणं हे आपल्याला आधी करायचंच नाही, पण चुकीनं केलं गेलं तर ते टाळण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. संत मंडळी, योगी मंडळी ही जी आहेत ना एकत्वाची बळी पाहणारे, सर्वांभूती परमेश्वर वाहणारे, यांची ही जाणीव अशी पक्की असते. ही कधीही मंडळी कठोर बोलत नाहीत, कुणालाही दुखावतील असे शब्दसुद्धा वापरत नाहीत असं आपल्या लक्षात येईल. अशी या सदाचरणाच्या बाबतीमध्ये संतांच्याकडे आपण पाहिलं की त्रास देणाऱ्या मंडळींशी सुद्धा ते चांगलंच वागतायत ना. म्हणजे सदाचरण ही अगदी कटाक्षाने पाळायची गोष्ट आहे. एकत्वाच्या भूमिकेपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आचरण शुद्ध स्वच्छ सगळ्यांना आनंद देणारं समाधान देणारं असलं पाहिजे. हे कटाक्षाने पाळायला हवं. काय वाटेल ते जरी झालं तरी आपण चांगलंच वागायचं. कुणीही आपल्याशी कितीही वाईट वागला तरी आपण चांगलंच वागायचं अशी भूमिका आपली व्हायला हवी. तर आपण ह्या
2-4 पायऱ्या चढून वरती गेलो आहे असं म्हणायला हरकत नाही. दासगणू महाराज एक शास्त्रीबुवांची गोष्ट सांगायचं आहे. ती शास्त्रीबुवांची गोष्ट अशी आहे की एक विद्वान शास्त्रीबुवा होते. अतिशय सात्विक आचरण होतं, अगदी सदाचरणी होते, कधी कोणाशी कठोर वागण्याचा प्रश्नच नव्हता. अतिशय सगळ्यांशी मोठं सहानुभूतीचं प्रेमाचं असं त्यांचं आचरण होतं. आणि खूप साधी माणसं असतात ना, त्या साध्या माणसांवरती सुद्धा लोक फार बारकाईनं बघतात आणि काहीतरी त्यांच्यामध्ये काढतातच दोष शोधून. बहुधा तसंच असेल. दासगणू महाराजांच्या वेळीची गोष्ट आहे, त्यामुळे खेड्यापाड्यामध्ये एखाद्या मंदिरामध्ये पुराण प्रवचन चालायचं आणि तिथे लोक जायचे. तसे हे जे शास्त्रीबुवा होते ते रोज संध्याकाळी म्हणजे लवकर निघावं लागायचं. चालत 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 मंदिरामध्ये प्रवचनाला जायचं आहे. वाटेमध्ये कुठेतरी थांबावं लागायचं, जरा सावलीमध्ये थांबायचं, पाणी प्यायचं, काही जवळ असेल तर 2 घास तोंडात टाकायचं आणि परत चालायचं. अशी या शास्त्रीबुवांची रोजची तयारी होती आणि तसं ते जायचे. ज्या पाराशी ते थांबायचे तिथे चांगली सावली होती, मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली एक 10 मिनिट थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि पुढे चालायचं. अशी रोजची सवय त्यांची होती. पण एकदा असं झालं, कुणीतरी बघितलं म्हणजे चुकीचं, चांगलं चाललं आहे तर लोकांना बघवत नाही. आणि कोणीतरी म्हटलं, हे साधू महाराज शास्त्रीबुवा याच पाराशी कसे काय थांबतात रोज. आणि तिथे जवळच त्या पाराच्या जवळच एक दारूचं दुकान होतं. हां, बहुधा तिकडे मंदिरात वगैरे सगळं प्रवचन वगैरे ठीक आहे, पुराणाला बसायचं, पण वाटत काही ते घेऊन जात असावेत. असं एखाद्याने कोणीतरी बोलणं सुरू केलं, ते 5-25 तोंडी लागलं आणि शास्त्रीबुवांच्या पण खरं म्हणजे कानावर आलं. पण शास्त्रीबुवा एकत्वाची दृष्टी असणारे होते ना, त्यांनी त्याच्याबद्दल काहीच निषेध नोंदवला नाही, राग व्यक्त केला नाही, कोणाशी काही बोलले नाहीत. त्यांचं आपलं चालू होतं. पण शास्त्रीबुवांवरती खरंच ज्यांचा प्रेम होतं त्यांना मात्र असं वाटलं की काय आहे, एखाद्या चांगल्या माणसाबद्दल कशाला असं बोलायचं. आणि शास्त्रीबुवांना तरी हे काय नडलं आहे, असं कशाला वागायचं. आणि म्हणाले नको, आपण एक दिवस त्यांना जाऊया. आता त्यांच्याकडे जाऊन बोलण्याची हिंमत तर करणं कठीण होतं, परंतु जरा असं लांबून लांबून आणि वरवरचं असं बोलताना त्यांचे शिष्यमंडळी म्हणाली की तुमच्यासाठी काय लागेल ते आम्ही आणू बरं का, तुम्ही असं कुठेतरी पारावर बिरावर नका बसू, तुम्हाला काय हवं ते आम्ही आणून देत जाऊ. शास्त्रीबांच्या कानावर विषय होताच ना, त्यामुळे ते नेमकं काय बोलतोय शिष्य हे त्यांना कळलं. आणि ते बरं ठीक आहे, तुम्ही करणार आहात तर तयारी मग आणा आणि ठेवा समोरच्या कपाटात. आणि खरोखरच त्या शिष्याने 2 बाटल्या आणल्या आणि समोरच्या कपाटात ठेवल्या. त्यांना खरं मनातून वाईट वाटलं की शास्त्रीबा इतके चांगले आहेत, पण ही कशाला सवय लागली. त्या दिवशी मात्र शास्त्रीबांनी एक काम केलं की त्यांनी रस्ता बदलला. थोडा दूरवरून मंदिरात जायला लागलं तरी चालेल, पण रस्ता बदलून टाकला. आता वेगळ्या रस्त्याने जायला लागले. पुन्हा टीकाकार किंवा वाईट माणसं असतात ना, दुष्ट माणसं असतात ना, त्यांच्या डोक्यातून आणखीन वेगवेगळ्या कल्पना निघतात. आता त्यांच्यात चर्चा सुरू झाली की वा, शिष्यमंडळींनी घरीच सोय केली आहे, आता कशाला पारावर येतील. अशा पद्धतीचं पण शास्त्रीबांच्या कानावर. तरी देखील शास्त्रीबा अगदी शांत होते, काहीच बोलले नाही. पुन्हा 4-8 दिवसांनी शिष्यमंडळी आली आणि मग पाहतात तर कपाटामध्ये मागच्या सगळ्या तशाच होत्या वस्तू. हल्लेला पण नव्हतो, कारण दारूपेचा काही संबंधच नव्हता. अतिशय सच्शील असं शास्त्रीबुवांचं वागणं होतं. त्यामुळे लोक काय चर्चा करतायत, लोक काय बोलतायत, त्याचा आपल्यावरती जराही परिणाम करून न घेणं हे सदाचरणाचं फार मोठं महत्त्वाचं हे आहे, बळ आहे. त्याच्यातून ही शक्ती मिळते. शास्त्रीबुवांच्या या उदाहरणाने आपल्याला दासगणू महाराजांनी हा प्रसंग सांगितला. त्याच्या मागचं लक्षात आपण असं घ्यायचं की महाराजांचं गैरवर्तन नव्हतंच, पण समजा पहिल्या सुरुवातीला शिष्यमंडळींनी काही म्हटल्यावर महाराज आपली बाजू मांडायला लागले असते आणि मी कसं हे चुकीचं करतच नाही आहे, तुमच्याजवळ काही पुरावे आहेत का, तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय, या चर्चेने काहीच निष्पन्न झालं नसतं. त्यामुळे शास्त्रीबुवा अगदी शांत होते, कुठे वाद घातला नाही, आपली बाजू मांडली नाही, कुठे चर्चा केली नाही, कुठे कशात काही लक्षात दिलं नाही. त्यांनी फक्त काय केलं असेल तर मार्ग बदलला. शिष्यांच्या मनातला हा जो काही विषय आलेला होता आपले आप त्यांचा दूर झाला. आणि मग असं जेव्हा झालं तेव्हा आपोआपच सगळी चर्चा निवळली, थांबली. अशा पद्धतीचं शुद्ध आचरण असलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये पण एक प्रसंग आहे. शंकराचार्य भिक्षा मागायचे आणि
भिक्षा मागताना कुठल्या दारामध्ये आपण येतोय, कोणाकडे येतोय ह्याचा काही संबंध नसायचा. तर एकदा खरोखरच दारूच्या दुकानासमोर शंकराचार्य उभे राहिले आणि भिक्षा मागतात. तो दुकानदार बाहेर आला आणि म्हणाला, महाराज तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही, अहो आमचं असं असं दुकान आहे. तेव्हा महाराजांना काय, सगळीकडे ईश्वर ना. तेव्हा आचार्य म्हणाले की तुमच्याकडे जे आहे ते घाला. आणि कटोरीमध्ये जे त्यांनी घातलं ते प्यायले. लोक बघणारे आहेतच ना, की आचार्य झाले, महाराज झाले, तरी हे काय, अशी लोकांनी टिंगलटवाळी सुरू केलीच. परंतु शांत होते. दुसऱ्या दिवशी आणखीन 5 घरी भिक्षेला जायचं होतं. त्या भिक्षाच्या मागे लोकांचं लक्ष पण असतं, आचार्य कुठे जात आहेत, काय घेत आहेत. काल जसं इकडे लक्ष होतं तसं आज कुठे जात आहेत. तर आज तिथे गेले ते एक समोर होता काच तयार करण्याचा कारखाना. ते जे काचेचा रस असतो तो भला मोठा खाली अग्नी पेटवलेला होता आणि कढईमध्ये तो रस उकळत होता. आणि पुन्हा तो माणूस म्हणाला, अहो इथे हा कारखाना आहे, इथे तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, त्यात तुमच्याकडे जे आहे ते द्या. आणि त्यांनी तो असा रस त्यांच्या वाडग्यात टाकला. तोही रस आचार्यांनी हे केला. ह्याला एकत्व म्हणतात. तिथे काय वस्तू आहे हे कळतच आहे, सगळीकडे ईश्वरच आहे असं ज्याला कळतं त्यालाच ही गोष्ट कळते. आता हे जे की आपण उदाहरणं पाहतो, हे सर्व ब्रह्ममयम, हे कसं आहे तर ही एकत्वाची भावना. भगवंतांनी अर्जुनाला नुसतं सांगून टाकलं की हा जो योगी आहे ह्या योग्याला सगळीकडे ईश्वरच दिसतो. पण आता आपल्याला ते समजावं यासाठी निराळ्या निरूपणकारांनी अशी उदाहरणं देऊन ते एकत्व आपल्याला पटवलं आहे. त्यांनी असं म्हटलं की सर्व भूतमात्रांच्यात ईश्वर बघणारा हा या ध्यानयोगी आहे. तो काय करतो तर सगळीकडे मलाच पाहतो. माम भजती, मला म्हणजे सच्चिदानंद भगवंत वासुदेव जो आहे त्या भगवंताला तो भजतो. आणि तो योगी वर्तमानोपी व्यवहार करताना सुद्धा माझ्यामध्ये स्थित असतो. आत्ता जसं आपण पाहिलं, प्राण्यांशी पक्ष्यांशी व्यवहार असू दे, काचेच्या रसाशी असू दे, दारूशी असू दे, कुणाशीही जो व्यवहार आहे तो सगळीकडे ईश्वरच आहे अशा पद्धतीने त्यांनी केलेला असतो. हे आपल्याला एकत्वाच्या भूमिकेतून दाखवून दिलं. खूप टोकाची उदाहरणं या निरूपणकारांनी घेतली, त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की ही खूप कठीण गोष्ट आहे, पण योगाच्या अभ्यासाने हे साध्य होऊ शकतं असं पण सांगितलं आहे. पुढल्या श्लोकामध्ये आणखीन भगवंत सांगतो, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमोमतः. आता या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतोय की आत्मौपम्येनं, आपल्याप्रमाणे जो योगी आपल्याप्रमाणे सर्वत्र समं पश्यति, सगळीकडे समत्व पाहतो. सगळीकडे आपण आहोत तसंच सगळीकडे आहे, काही वेगळं नाहीच आहे. आणि त्यामुळे सुखम वा यदि वा दुःखम, सुख असो किंवा दुःख असो आपल्यासारखीच सम गोष्ट आहे. आपल्याला जे सुखाचं आहे ते सगळ्यांना सुखाचं आहे, आपल्याला जे दुःखाचं आहे ते सगळ्यांना दुःखाचं आहे. स योगी परमोमतः, तो योगी परमश्रेष्ठ मानला जातो. ज्याला सुखदुःखाचं वेगळेपण पण नाही, जे जसं आहे तसा विचार ज्यांनी केलेला आहे त्याला परमश्रेष्ठ असं योगी म्हटलं आहे. आता म्हणजे काय तर खरं आहे, आपल्याला कळलं की चराचरामध्ये नेहमी सगळं आपल्यासारखंच ईश्वरच आत बाहेर भरलेला आहे. आपणच सगळीकडे आहोत. मी जसा ईश्वर त्या सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे असं ज्याला कळलेलं आहे, इतकं एकात्म ज्याला साधलेलं आहे तो श्रेष्ठ योगी आहे. असं एकात्म, इतकं तादात्म्य त्या भगवंताशी साधलं आहे. त्यामुळे सगळं जे काही सुखदुःख आहे ते सगळं सुखदुःख कसं आता कळत नाही आहे का, कळत आहे. म्हणजे जसं आहे ना की मंबाजीनं त्या बहिणाबाईच्या गाईला मारलं. आता मंबाजीनं बहिणाबाईच्या गाईला मारलं, तुकारामाला कसं कळलं तर तुकारामांच्या पाठीवरती ते वळ उठले. आपण कथा तुकारामांच्या चरित्रात हा प्रसंग वाचतो. हे जे आहे ना हे तादात्म्य आहे की तिथलं दुःख इकडे उमटलं. सगळीकडे एकच, सुखदुःख एकच कसं काय समजायचं. तर सुखात ठीक आहे, तुमच्या सुखामध्ये मी सुख मानणं, तुमच्या दुःखामध्ये मी दुःख मानणं हे शाब्दिकदृष्ट्या बरोबर आहे. आता ही जी एकत्व पाहणारी किंवा सगळीकडे ईश्वर पाहणारी जी मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत आपल्या लक्षात येतं की त्यांचं दुःख काय आहे. ते दुःख, त्यांचं दुःख ते स्वतःवर घेतात, आपल्या ठिकाणी सगळं जग पाहतात. असा विचार केला, ह्याला साम्य स्थिती असं म्हटलं आहे. आत्मौपम्यनं, आपल्याप्रमाणेच सगळीकडे आहे. म्हणजे जे दिसेल, भासेल, जाणवेल ते सगळं जे की आहे ते श्रीहरीचं रूप आहे.
सगळीकडे तो श्रीहरी बसलेला आहे, ह्याला समदर्शन असं म्हटलं आहे. आपल्याला काय होतं, आपल्या छोट्या मोठ्या लहानसहान गोष्टी असतील त्याच्यामध्ये आपण नाही मनासारखं जातं, नाराज होतो, थोडेसे रागावतो, चिडतो. जो काही म्हणजे खरा त्रास होतो, असं असावं असं नसावं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात आपल्या मनासारखं होण्यासाठी म्हणून. आणि छोट्या मोठ्या असतात, त्याच्यात की फार मोठ्या गोष्टी असतात असं नाही. तर लहानसहान गोष्टीमध्ये आपल्या मनासारखं व्हावं असं वाटतं. ते नाही झालं तर अस्वस्थ पण आपल्याला असतं. अनेकांशी आपले संबंध येतात, तिथे असा एकोप्यानी वगैरे नाही, तर मला जसं वाटतं तसंच त्याला वाटतं आहे किंवा त्याला जे वाटतं आहे तसंच मला वाटतं आहे, अशा काही गोष्टी होतात असं नाही. समजा नाही मनासारखं झालं तर एखाद वेळेस आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याला काही वाटतं आहे म्हणून सुचवण्याचा प्रयत्न करतो, पण तसं काही फारसा बदल नाही झाला तर आपण सोडून देतो, कधी हट्टाने कधी रागावून. ह्या सगळ्याचे परिणाम काय होतात, आपण जे हे आपलं जे काही व्यवहार असतो ना इतरांशी वागण्याचा, याच्यातून काय निष्पन्न होतं, तर कधीकधी ठीक आहे झाली सुधारणा तर चांगलीच आहे, पण अन्यथा आपली शांती मात्र जाते. म्हणजे दुसऱ्याला काही समजावून देण्यापेक्षा आपण माघार घेणंच बरं असं कधीकधी आपल्याला वाटतं, पण त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही. रागवायचं, सांगायचं, समजून देण्याचा प्रयत्न करायचा आणि इतकं सगळं होऊनसुद्धा आपल्या मनाचं घडेल असं नाही. ह्या सगळ्यांमधून परिणाम एकच होतो की आपली शांती ढळते. आणि म्हणून आपल्याला आता समत्व ठेवायचं म्हटलं तर हे सगळं आपलं आपण जे वागतो ना ते सगळं वेगळंच आहे, नाहीच करायचं. म्हणजे समत्व ठेवलं तर जी काही चित्ताला आपल्या स्थिरता हवी असते ती स्थिरता माऊली म्हणतात गुरुकृपा असते. एका शब्दात सांगायचं, जर का आपण सगळीकडे भगवंत आहे असं मानून आचरण केलं तर आणि ते जमलं आपल्याला तर तीच गुरुकृपा असते. याचा अर्थ असा की भगवंताची कृपा किंवा आपल्या सद्गुरूची आपल्याला कृपा असेल तर अशा प्रकारचं काही समजावून सांगण्याचा, राग निर्माण करण्याचा, पटवून देण्याचा, आपलं मत मांडण्याचा काही प्रश्नच निर्माण होणार नाही, काही आवश्यकताच नाही त्याची. समत्व म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला अगदी थोडका विचार करायचा तर आपल्याला इतरांनी आपल्याशी कसं वागावं असं वाटतं तसं आपण इतरांशी वागणं, हा खरा अगदी सोप्यात सोपा अर्थ. आपल्याला जसं हवं आहे त्यामुळे इतरांनी आपल्याशी कसं वागावं असं आपल्याला जे काही वाटतं तसं आपण इतरांशी वागणं म्हणजे सगळ्यांनाच सुख आनंद प्राप्त होईल. असा जर विचार केला तर आपण त्या समत्वाच्या थोड्याशा जवळ जाऊ असं म्हणायला हरकत नाही की आपण निदान आपल्याला जसं हवं आहे तसं दुसऱ्यालाही हवं असतं. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात तसं काही गोष्टी त्यांनाही आवडतात असं समजून आपण जर वागलो, म्हणजे समर्थ म्हणतात तसं ना, आपणावरून दुसऱ्याला पारखीत जावे. तसं आहे की आपल्याबरोबरच आपण विचार करावा आणि मग समत्वाने वागण्याचा प्रयत्न चालला. जसं आपण म्हणलो की आपल्याला पण तहानभूक आहे, इतरांना पण तहानभूक आहे. आपल्याला जर सुख हवं असतं इतरांनाही सुख हवं असतं, दुःख कोणालाच नको असतं. आणि त्यामुळे आपण असा विचार करून जर आचरण ठेवलं तर आपण हे जे समत्व म्हणतो आहे ते समत्व साधेल. आणि सुखम वा यदि वा दुःखम म्हटलं आहे, सुख असो नाही तर दुःख असो तो आपल्याप्रमाणेच सगळीकडे सम पाहतो हे जमेल. साईबाबांच्या पोथीमध्ये एक प्रसंग आहे. एक बाई मुक्या प्राण्यांना एक 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 तुकडा घालत होते आणि जेव्हा ती साईबाबांच्या दर्शनाला आली तेव्हा साईबाबा तिला असं म्हणाले, तुझ्या तुकड्यानं मी संतुष्ट झालो. हां, आता साईबाबांनी काही पाहिलेलं नव्हतं, साईबाबांच्या समोर काही गोष्ट घडली नव्हती, परंतु हिचं जे सगळ्यांभोवती परमेश्वर असं जे आचरण होतं की तिने काय असं नाही केलं की साईबाबांना नैवेद्य द्यायचा आहे तर वाटेत येणारे जे काही मंडळी आहेत त्यांना काहीच द्यायचं नाही असं न करता तिने सगळ्यांना तिला काय द्यायचं होतं दिलं. आणि त्याला तृप्त करत करत ती साईबाबांच्या दर्शनाला आली आणि साईबाबांनी सहज तिला म्हटलं की तुझ्या तुकड्यांनी मी संतुष्ट झालो. हां, अक्कलकोट स्वामींचं पण असंच एक उदाहरण सांगतात
की एक चांगला भला मोठा श्रीमंत व्यापारी आपल्याकडले जेव्हा फळं बाजारामध्ये विक्रीला जायची, त्याचा मोठा फळांचा व्यवसाय होता आणि ती फळं पहिल्या याची अतिशय चांगल्या दर्जाची फळं तो घेऊन नेहमी स्वामींना द्यायला जायचा. असा एकदा चांगली मोठी टोकरी फळांनी भरलेली घेऊन स्वामींना द्यायला निघाला आणि ती देताना स्वामींपर्यंत पोचताना वाटेमध्ये कोणी त्याला म्हणजे वाटेत भिक्षा मागणारी मंडळीने हात पुढे केला, पण त्यांना तरी टाळलं आणि बाजूला हो मी स्वामींकडे जातो आहे असं म्हटलं आणि महाराजांपर्यंत पोचला. तिथेपर्यंत गेल्यावर स्वामी आले, आता नकोच मला, मी मगाशी मागत होतो तेव्हा नाही ना दिलीस. अशा प्रकारचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल. अगदी हे सगळं दुसऱ्याला त्याची काय गरज आहे त्याला हे देणं, त्याला समत्व असं म्हटलं जातं आणि संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला हे दिसतं. आपण 5व्या अध्यायामध्ये हा विचार केला होता. समदर्शिनहाचं वर्णन केलेलं होतं. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गभीरसेनी शुरीचैव स्वपाकेशो पंडिता समदर्शिना, असं समदर्शीन जे असतात त्याचा विचार आपण केला होता. विद्याविनय संपन्न असणारा ब्राह्मण असू दे, गाय असू दे, हत्ती असू दे, कुत्रा असू दे किंवा आणखीन कोणी चांडाळ असू दे, सगळ्यांच्या ठिकाणी हा जो ज्ञानी आहे तो ज्ञानी कसा आहे, तो समदर्शी आहे. अगदी तीच गोष्ट याही श्लोकामध्ये समत्वम योग उच्यते म्हणते. त्यांनी समत्व असं म्हटलं. स्वयोगी परममता म्हटलं की या योग्याला श्रेष्ठ परमश्रेष्ठ मानलं पाहिजे. तीच गोष्ट 5व्या अध्यायात एकदा आपल्याला सांगून झालेली आहे. हा ज्ञानी जो आहे, संत म्हणूया, योगी म्हणूया, दुसऱ्याच्या सुखाचा दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतो आणि गाय असू दे, हत्ती असू दे, ब्राह्मण असू दे, सगळ्यांच्या ठिकाणी तो एकाच दृष्टीनं पाहतो, त्याला समदर्शी म्हटलं. म्हणजे आपल्या ज्या सुखदुःखाच्या कल्पना आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवतो. तो जराही दुसऱ्याला त्रास होणार नाही असं त्याचं आचरण असतं. सारखे त्याचे जे प्रयत्न आहेत ते असतात की दुसऱ्याला काही त्याचा त्रास होता कामा नये. बुडती हे जन पाहाविना डोळा ऐसा कळवळा, असं तुकाराम महाराज वर्णन करतात की त्यांना सगळा कळवळा जो की आहे तो सगळा इतरांच्या बद्दलचा आहे. संतांचं असं विशाल मन असतं, सगळ्यांना सामावून घेणं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची पाहावा, असं वर्णन करतात. ही जी काही साम्य भावना आहे हे ज्याला प्राप्त होतं तो परमयोगी. विनोबा भावे म्हणायचे, हा जो ज्ञानी आहे, योगी आहे, हा पुरुष जो आहे ना, ज्याचं वर्णन आपण करतो आहे की त्याला साम्याबरोबरचं कळलं आहे, त्याला एकत्व कळलेलं आहे, हा शोधून काही सत्कर्म करत नाही की त्याला चांगली कर्म करायची आहेत म्हणून तो अगदी तो जे काही करतो त्याच्याकडून होणारं प्रत्येक कर्म हे सत्कर्मच असतं, कारण ते सहज असतं, त्याच्याकडून ते सहज घडलेलं असतं, ते चांगलंच होतं. म्हणजे असा हा जो योगी आहे, समदर्शी आहे, हा समदर्शी चुकूनसुद्धा दुसऱ्यासाठी त्रासदायक गोष्ट करणारच नाही. सगळ्यांना आनंद वाटेल असंच तो काम करेल. असा विषय आला का आपल्याला दधीचींची आठवण होते. दधीचींनी देवांसाठी आपल्या देहाचं दान केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खरं म्हणजे इंद्रानं त्यांना त्रास दिलेला होता, पण दैत्यांच्या निवारणासाठी जेव्हा अस्त्र तयार करायचं, वज्र तयार करायची वेळ आली तेव्हा दधीची ऋषींच्या हाडांचं वज्र करायचं होतं आणि मग त्यासाठी पूर्वीचं इंद्राशी असलेलं जो काही इंद्राने केलेला अपमान होता हा दधीचींनी मनातसुद्धा धरला नाही आणि आत्मसमर्पण केलं देवांसाठी. हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही मंडळी जी असतात ती शोधून करत येते, प्रत्येक गोष्ट त्यांची दुसऱ्यांसाठीच असते. परमश्रेष्ठ योगी असं इतरांच्या सुखदुःखांचा सारखा विचार करतात, खूप संवेदनशील असं त्यांचं अंतःकरण असतं. स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, सोप्पा अगदी साध्या गोड शब्दांमधला अभंग आहे आणि आपल्याला सहज असं डोळ्यासमोर उभं राहील की खरंच सत्कर्म करणारा हा संत किंवा हा ध्यानयोगी किंवा हा असं दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करणारा कसा बरं असेल. म्हणजे जेव्हा मगाशी म्हटलं की त्या बहिणाबाईची गाय अंबाजींनी त्या गाईला मारलं आणि तुकारामांच्या पाठीवर त्याचे चट्टे उठले, किती कनवाळू, किती अंतःकरण असं असेल की दुसऱ्याच्या वेदना त्याला झलाव्या लागत आहेत, इतकं अंतःकरण नाजूक आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात
आणिकांचे सुख देखोनी जो सुखी, आणिकांचे सुख देखोनी जो सुखी, जो दुसऱ्याचं सुख बघून सुखी होतो, होय धन्य लोकी तोची संत. संताची व्याख्याच करून टाकली. आणिकांचे दुःख देखोनी या डोळा, येई कळवळा तोची संत. दुःख पाहिलं कळवळा होतोय, सुख पाहिलं की धन्यता वाटते. आणिकांचा दोष आणि नाजो मनी, कुणाचे दोष काढत नाही आहे, गुणाते वाखाणी तोची संत. कुणाची कमतरता काढायची, कुणाची न्यून काढायचं नाही, चांगलं काय आहे ते सांगायचं, तो संत. लोककल्याणार्थ वेची जो जीवित, आपलं सगळं आयुष्य लोककल्याणासाठी जो खर्च करतो, संत तो महंत स्वामी म्हणे. तो संत आहे, तो परमश्रेष्ठ आहे, तो महंत आहे. आजच्या श्लोकामधला तोच परमश्रेष्ठ कोण, त्याचं वर्णन करतात. कसं आचरण असावं, शुद्ध स्वच्छ आचरण. आपल्या हाताखालच्या लोकांशी सुद्धा कसं वागावं, कुठेही कठोर शब्द नाही, कुठेही न्यून काढणं नाही, कुठेही रागावणं नाही, कुठेही दुसऱ्याची चूक दाखवणं नाही. सपक महाविद्यालयाचे प्राचार्य सोनपंत दांडेकर होते आणि 8-10 दिवस कुठेतरी प्रवचनाच्या निमित्तानं बाहेरगावी प्रवासाला गेले. 8-10 दिवसांनी जेव्हा ते परत आपल्या महाविद्यालयाच्या कार्यालयात आले, आपल्या खुर्चीत बसले आणि समोर जे डेस्क कॅलेंडर होतं, त्या कॅलेंडरवर ते ज्या दिवशी गेले त्या दिवशीचीच तारीख तिथे होती. म्हणजे रोजच्या रोज तिथे येऊन ती तारीख बदलणं हे जे काही आपल्या पिऊनचं काम आहे तेही त्यांनी केलेलं नव्हतं. परंतु मामांचं त्या पिऊन्सला सांगणं कसं होतं, तर मामाने त्याला बोलावलं. आता महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, त्यामुळे त्याच्या हाताखाली त्यांच्या एवढी मंडळी आहेत, त्यांनी आपण नसलो तरी जी जी छोटी मोठी कामं आहेत ती नित्याने केलीच पाहिजेत. आणि कॅलेंडरची तारीख 8-10 दिवसात बदललीच गेली नाही. समोर डेस्क कॅलेंडर आहेत, उद्या प्रत्येक कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवर लिहिलेली कामं असायची आणि मग ती तारीखच बदलली गेली नाही. खरं तर इतक्या साधी चूकसुद्धा होणं अपेक्षित नव्हतं. पण मामांनी आपल्या त्या शिपायाला बोलावलं आणि म्हणाले, हे बघ, या दिनदर्शिकेत गेल्याच महिन्याच्या तारखा परत छापल्या गेल्या आहेत. एवढंच वाक्य बोलले. त्याला बिचारायला समजलं. तो जरासा झाला. ताबडतोब इतकं सौम्य बोलणं, आपल्या पदाचा, प्राचार्य म्हणून असणाऱ्या आपल्या अधिकाराचा कुठे त्यांनी असा गैरवापर करून त्याला दुखावलं नाही. तो खरंच भारावून गेला की आपल्यातून ती चूक झाली. आणि प्रसंग खरा साधाच आहे, पण सेवक वर्गाशी कसं बोलावं, सेवक वर्गाशी आचरण कसं ठेवावं, हे सोनपंतांनी आपल्याला छोट्याशा गोष्टीमध्ये दाखवून दिलं. संतांचं वागणं हे असं सौम्य असं असतं आणि त्याच्यातून म्हणून मग परमश्रेष्ठ असा जो योगी असतो तो कुणालाच दुखवत नाही ना. सगळीकडे समानतेनं पाहतो म्हणजे काय, ही जी दृष्टी त्याला येते ती म्हणजे काय आहे, तर सगळीकडे ईश्वर म्हणजे काय. स्वामी चिदानंद शिष्यांना नेहमी सांगत असत की तुम्ही महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी बेलाची पानं तोडायला जाल, पण असं कोयती कुऱ्हाड घेऊन जाऊ नका. हां, तुम्ही शंकराला बेलाची पानं तुम्हाला व्हायचे तर त्या बेलाच्या वृक्षाला नमस्कार करा, त्याला विनंती करा, पानांची भिक्षा मागा. हे जे काही आहे ना, हे सर्वांमध्ये भगवंत बघणं आहे. असं लक्षात घेतलं तर आपल्याला ही समत्वाची, एकत्वाची किंवा कायम सदाचरणाचाच म्हणजे कटाक्षाने आचरण चांगलं ठेवण्याची गोष्ट आहे. मग आपल्याला कळतं की कोरडी भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याच्या मागे, अरे पांडुरंगा कोरडी भाकरी नको रे खाऊ, असं का नामदेव म्हणत धावून गेला असेल, कसा त्याला त्या कुत्र्याच्यातच भगवंत दिसला असेल, ह्याची कल्पना आपल्याला येते. प्राणी असो, पक्षी असो, झाडं असो, सगळ्या चराचरात भगवंत भरलेला आहे. हा विचार ज्याच्या मनामध्ये असा पक्का आहे त्यालाच सगळीकडे समत्व दिसणार आहे ना. मग सगळीकडल्या सुखदुःखाचा विचार त्याच्या मनात येणार आहे ना. एकदा रमण महर्षींच्या आश्रमामध्ये एक माकडी आली आणि नुकतंच तिला पिल्लू झालं होतं, ते पण तिच्या काखेमध्ये होतं आणि रमण महर्षींच्या समोरच येऊन बसली. स्वाभाविकच आजूबाजूचे सगळे लोक तिला हाकलण्याचा प्रयत्न करत होते, पण रमण महर्षींनी त्यांना हाताने खूण केली की नका तिला हलवू, असू दे. आणि रमण महर्षी त्यावर म्हणाले की आपल्या माणसाला सुद्धा आपलं बाळ दुसऱ्याला दाखवायचं असतं, तर ही माकडी बाळ दाखवायला आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून त्यांनी अगदी आपल्या नजरेतला प्रेमळ भाव त्या माकडीसमोर जणू की व्यक्त करताना म्हणाले, छान आहे हो तुझं बाळ. आणि म्हणून एक केळं तिला खाऊ घातलं आणि लगेचच ती निघूनसुद्धा तिथून गेली.
आता हा प्रसंग सांगितला की आपल्या लक्षात येतं की ही जी काही प्राणी पक्ष्यांच्या मध्ये सुद्धा ही बरोबर जाणीव कशी असते. मग आपल्याला माहिती आहे की मगाशी जसं म्हटलं की द्वाड गायसुद्धा संतांच्या पुढे कशी शांत होते. समर्थांनी वाघिणीचं दूध पाहिजे म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या नजरेतला जणू की हा सद्गुरूंबद्दलचा भाव त्या वाघिणीला सुद्धा कळला आणि वाघीण पण शांत झाली आणि वाघिणी त्याला दूध दिलं. ही काही अशक्य वाटणारी गोष्ट किंवा फक्त गोष्टीतलीच गोष्ट असावी असं नाही, असं घडलंही असेल. कारण हा जो काही भाव आहे ना अंतःकरणातला तो समोरच्या माणसाला बरोबर कळतो. साध्या साध्या गोष्टीतून जी साम्य स्थिती, ही साम्य भावना आहे, हा परमयोगाची जी स्थिती आहे ती अशी कळते. भगवंतानी ही समत्व योगाची जी श्रेष्ठता आहे ती आपल्याला या श्लोकातून सांगितली आहे. आणि हे समत्व ज्याला साधतं तो परमयोगी श्रेष्ठ योगी असंही सांगितलं आहे. पण आता असं आहे ना की हे सगळं समत्व साधणं हे मनाचं आणि बुद्धीचं काम आहे. आणि हे असं कायम साधणं, सारखं सारखं आपल्या मनाला बजावणं, सारखं सारखं या बुद्धीला सांगणं की आपलं आचरण कसं असलं पाहिजे. बरं असं आहे की फक्त ते आपल्यावरच स्वतःला अवलंबूनच आहे. जग हे असंच असणार आहे. आपण समत्व बुद्धीने वागायचं आहे आणि इतर मंडळी मात्र कदाचित आपल्याला आवडणार नाही असं आचरण ठेवणारही आहेत. तरी देखील आपलं आचरण बिघडू द्यायचं नाही असा हा परमयोगी आहे ना, त्याला श्रेष्ठ योगी म्हटलं आहे ना. आणि त्यामुळे हे असं टिकवणं ही खरं म्हणजे अगदी अवघड गोष्ट आहे. बरं आता आम्हाला ती अवघड वाटणं यात काहीच विशेष नाही. आपण सगळी उदाहरणं संतांची पाहिली आणि आम्ही तसं आचरण करण्यासाठी प्रयत्न करायचा म्हटलं तर आपल्याला अरे बापरे कसं काय शक्य आहे, स्वाभाविकच आहे. पण असं काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. अर्जुनाच्या पण लक्षात आलं की हे जे काही भगवंत सांगतो आहे ना हे सगळं बरोबर आहे, परंतु हे सगळं आपल्याला जमेल का असा अर्जुनालाही प्रश्न पडणार आहे. आणि हा अर्जुनाचा प्रश्न जसा तुमच्या आमच्या मनामध्ये आहे तसा अर्जुनाच्या मनात पण हा प्रश्न आहेच. आणि तो प्रश्न अर्जुन भगवंताचा अत्यंत प्रिय सखा आहे, त्यामुळे त्याला तो प्रश्न असा विचारायला काहीच संकोच वाटत नाही आहे. आणि त्यामुळे आता हे सगळं परमश्रेष्ठ योग्याचं समत्व भगवंतानी एवढं वर्णन केलं आणि जणू की अर्जुनाला ते सगळं पटलं असं जरी कितीही असलं, कारण आपल्यामुळे हे आत्मसंयमाचाच हा चाललेला अध्याय चाललेला आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे, आपल्याला तसं आचरण करायचं आहे, याच्यासाठी भगवंत अर्जुनाला हे सगळं सांगतो आहे. त्यामुळे सगळं जरी त्याला पटत असलं तरी त्याच्या लक्षात येणार आहे की अरे हे मनाला आणि बुद्धीला पटणं आणि तसं आचरण होणं म्हणजे भोवताली कसंही जरी असलं तरीही आपल्याला असंच आचरण ठेवायचं आहे. ही गोष्ट थोडीशी कठीण आहे का? आणि ती थोडीशी कठीण वाटणारी गोष्ट अर्जुनोवाच म्हणून पुढल्या 33व्या श्लोकामध्ये अर्जुन वर्णन करणारच आहे की तू म्हणतोयस ते सगळं भगवंता बरोबर आहे, परंतु मन चंचल आहे रे, त्यामुळे हे सगळं असं करणं मोठं अवघड आहे अशी शंका अर्जुन काढणारच आहे. मग आपल्याला जर धीर येणार आहे की अरे मग आपण सुद्धा हे सगळं वर्णन ऐकलं ना तर ही काही बसकी बात नाही आहे. असं सगळीजणं कशीही आपल्याशी वागत असली तरीही आपलं आचरण चांगलं ठेवणं ही गोष्ट अवघड आहे. आपण आपल्या मोठ्या मोठ्यांची नावं घ्यायची, दासगणू महाराज कसे वागले, रमण महर्षी कसे वागले, आपले हे वरदानंद भारती कसे वागले, नामदेव कसे वागले, तुकाराम महाराज कसे वागले, समर्थ कसे वागले, असं आपण नुसतं ऐकू फार तर. परंतु ह्या सगळ्या मंडळींची पहुंच आणि आपली फार मोठी आहे, हे जमणं कठीण आहे असं आपल्या मनात येईल. आणि त्यासाठी म्हणून जणू काही आपला प्रतिनिधी अर्जुन आहे. जसं आहे ना की आपण अर्जुन झाल्याशिवाय आपल्याला गीता समजणार नाही, तसं अर्जुनाच्या मनातले हे जे प्रश्न आहेत ते जणू काही तुमचे आमचे पण प्रश्न आहेत. तर अर्जुन आता भगवंताला पुढल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारणारच आहे. तो आपण पुढल्या वेळेला घेऊया. आता थांबूया. धन्यवाद.